असे नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी संत विचार या व इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. नमस्कार. आपण सर्वजण ना जीवनात खऱ्या आनंदाच्या आणि शांतीच्या शोधात नेहमीच धडपडत असतो, बरोबर? पण विचार करा, हा आनंद नेमका दडलाय कुठे? आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत प्राचीन आणि गूढ ग्रंथाची सफर करणार आहोत. श्रीमद भागवत महात्म्य हा काही नुसता वाचायचा ग्रंथ नाहीये बरं का, तर मानवी जीवनातील सर्वोच्च आनंदाचा आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा तो एक एकदम अचूक आतला मार्ग आहे. चला तर मग वेळ न घालवता या प्रवासात उतरूया आणि या ग्रंथाशी अद्भुत रहस्य उलगडूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने 6 टप्पे पाहणार आहोत. भागवताचे महत्त्व, पूजेचे फळ, सच्चित आनंद ही संकल्पना, ईश्वरी दर्शन, अद्वैत भक्ती आणि शेवटी मोक्षाचा मार्ग. या क्रमाने गेल्यावर आपल्याला हा विषय अगदी सोप्या पद्धतीने समजेल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. श्रीमद भागवताचे नेमके महत्त्व काय आहे? आता जरा कल्पना करा, केवळ एका ग्रंथाच्या नुसत्या घरात असण्याने किती अफाट फायदे होऊ शकतात. या एका शास्त्रामुळे कलियुगाच्या दुष्प्रभावापासून आपलं थेट रक्षण होतं. ज्या घरात हा ग्रंथ असतो ना, तिथल्या पितरांना दूध, तूप आणि मधाची प्राप्ती होऊन ते खऱ्या अर्थाने तृप्त होतात. आणि एवढंच नाही तर तिथे सर्व पवित्र नद्या, सरोवर आणि पावन पर्वतांचं कायम वास्तव्य असतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे साक्षात भगवान विष्णू तिथे उपस्थित राहतात. म्हणजे विचार करा, ही खरोखरच किती थक्क करणारी बाब आहे. आणि आता हा आकडा बघा, 18. हे काय सांगतं? तर जो मनुष्य दररोज अत्यंत पवित्र मनाने आणि पूर्ण श्रद्धेने भागवताच्या केवळ एका श्लोकाचं जरी वाचन करतो ना, त्याला चक्क सर्व 18 पुराणांचं वाचन केल्याचं फळ मिळतं. म्हणजे रोजची एक छोटीशी कृती आणि एवढं मोठं आध्यात्मिक फळ. कमाल आहे ना? आता आपण लगेच आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, पूजेचे फळ. या ग्रंथाचे श्रवण आणि वाचन केल्यावर नेमके कोणते लाभ मिळतात ते पाहूया. आता हा 1000चा आकडा पहा. भागवत पुराणाच्या केवळ अर्ध्या श्लोकाचं किंवा अगदी पाव श्लोकाचं जरी तुम्ही दररोज पठन किंवा श्रवण केलं तरी चक्क 1000 गायींचं दान केल्याचं, म्हणजेच गोदान केल्याचं अफाट पुण्य मिळतं. यावरून आपल्याला या शास्त्राच्या एका शब्दाची ताकद लक्षात येते. बरं, यातील आणखी एक गमतीची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ वाचनच नाही तर आदर व्यक्त करणंही किती मोलाचं आहे. जो कोणी श्रीमद भागवत पुराणाला पाहून आदराने आपल्या जागेवरून उभा राहतो आणि त्याला प्रणाम करतो, त्या व्यक्तीला पाहून साक्षात भगवंताला सुद्धा खूप आनंद होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा या अगदी साध्या पण भावपूर्ण कृतीतून पावलोपावली अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. आता या बाह्य कृती आणि विधींकडून आपण या ग्रंथाच्या थोड्या सखोल तत्वज्ञानाकडे जाणार आहोत. आपला तिसरा टप्पा आहे सच्चिदानंद समजून घेणे. शास्त्रात ईश्वराची 3 मुख्य रूपं सांगितली आहेत. सत म्हणजेच अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद हा तोच पाया आहे ज्यावर आपलं संपूर्ण अध्यात्म उभं आहे. आपण सगळे ज्या एका शाश्वत आनंदाचा शोध घेत आहोत ना, त्याचं मूळ रूप हेच आहे. आणि हेच ना एका अतिशय सुंदर उदाहरणातून स्पष्ट केलंय. आपण काय करतो? आपण आनंद, संपत्ती, प्रपंच यांसारख्या बाह्य गोष्टींमध्ये शोधत बसतो. पण खरा आनंद कुठे? तो तर आपल्या आतच आहे. जसं दुधामध्ये लोणी असतं, पण ते नुसतं बघून दिसतं का? नाही. ते मिळवण्यासाठी आपल्याला दही घुसळावं लागतं. अगदी तसंच खऱ्या आनंदासाठी मानवाला आपलं स्वतःचं मन आणि विचार घुसळावे लागतात. आंतरिक शोधाशिवाय तो सर्वोच्च आनंद मिळणं शक्यच नाहीये. मग हा आंतरिक शोध नक्की प्रगत कसा होतो हे आपण आपल्या चौथ्या भागात पाहणार आहोत. ईश्वरी दर्शनाचे प्रकार. आध्यात्मिक प्रगतीचे 3 अगदी स्पष्ट टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे साधारण दर्शन, जिथे आपल्याला स्वप्नात भगवंताची झाकी दिसते. दुसरा, जो आपल्या दैनंदिन जीवनातला टप्पा आहे, तो म्हणजे मध्यम दर्शन, जिथे आपल्याला मंदिर आणि मूर्तीमध्ये भगवंताचं दर्शन होतं. आणि याच्याही पुढे जाणारा सर्वोच्च टप्पा म्हणजे उत्तम दर्शन किंवा अपरोक्ष साक्षात्कार, जिथे मी आणि देव वेगळे नाहीच आहोत याची थेट आणि अंतिम प्रचिती येते. हाच आपला खऱ्या अर्थाने अंतिम ध्येयापर्यंतचा प्रवास आहे. आणि या सर्वोच्च दर्शनाच्या टप्प्यावर पोहोचल्यावर नक्की काय होतं हे आपण आपल्या 5व्या भागात पाहूया. हा भाग अद्वैत आणि भक्तीवर केंद्रित आहे. जे माझ्यामध्ये आहे तेच सर्वांमध्ये आहे. हे वाक्य ऐकायला सोपं वाटत असलं तरी अत्यंत गहन आहे. हाच तर अद्वैताचा खरा भाव आहे.
खरा ज्ञानी तोच असतो ज्याला संपूर्ण जगात फक्त ब्रह्मस्वरूप दिसतं. अहम ब्रह्मास्मीची ही अशी अवस्था आहे जिथे स्वतःची आणि ईश्वराची अशी वेगळी ओळख उरतच नाही. सगळं काही एकरूप होऊन जातं. या अद्वैताचं एक अत्यंत जिवंत आणि सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे गोपींचं. गोपी कृष्णाच्या प्रेमात आणि भक्तीत इतक्या तल्लीन झाल्या होत्या की त्या स्वतःलाच कृष्ण मानू लागल्या होत्या. यालाच तदाकार होणे असं म्हणतात. जेव्हा तुमची भक्ती सर्वोच्च पातळीवर पोचते ना, तेव्हा भक्त आणि भगवान यांच्यात काहीच अंतर राहत नाही. ते एकच होऊन जातात. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. आपला 6वा आणि शेवटचा भाग आहे अंतिम संदेश आणि मोक्ष. आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या काळातही मोक्षप्राप्तीचे हे विचार अतिशय व्यावहारिक आहेत बरं का. श्रीमद भागवत शास्त्राचा मुख्य उद्देशच हा आहे की माणसाला त्याच्या आतल्या नारायणाची ओळख करून देणे, बाहेरचा शोध थांबवणे, दररोज भागवत कथा ऐकणे आणि त्यावर सखोल मनन करणे. याने काय होतं तर यातून सर्व पापांचा क्षय होतो आणि शाश्वत मोक्षाचा म्हणजे खऱ्या मुक्तीचा मार्ग एकदम मोकळा होतो. हा सगळा विचार आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतो. ज्या आनंदासाठी आपण आयुष्यभर बाहेर वणवण भटकत आहोत, तो आनंद खरोखरच आपल्या स्वतःच्या अगदी खोल आत दडलेला नाहीये का? या एका प्रश्नावर आपण सर्वांनी थोडा वेळ काढून शांतपणे विचार करणं खरंच खूप आवश्यक आहे. कदाचित हाच तुमचा खऱ्या आध्यात्मिक जागृतीचा आरंभ असू शकतो. आजचं हे विश्लेषण तुमच्यासाठी नक्कीच उद्बोधक ठरलं असेल आणि भागवत महात्म्याची खरी ओळख यातून तुम्हाला झाली असेल अशी मला खात्री आहे. असंच सखोल आध्यात्मिक ज्ञान आणि नवनवीन माहिती सातत्याने मिळवण्यासाठी आपल्या संत विचार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.